जिल्ह्यात अवैध मावा, गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एकाच दिवशी 6 ठिकाणी छापे टाकले। नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 16 जणांविरुद्ध 6 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 1,37,580 रुपयांचा मावा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 4 पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या। पथकांनी 15 ऑगस्ट रोजी नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित ठिकाणांची माहिती घेत पंचांसमक्ष 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत मावा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला। नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 कारवाया करण्यात आल्या। यामध्ये अनुक्रमे 11,200, 16,000 आणि 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात अल्ताफ सुभानभाई शेख, कानिफनाथ कर्नासाहेब तुवर यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 23,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी शहाजी छबन काळे, योगेश दत्तात्रय पवार आणि बबन बांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली। पहिल्या कारवाईत 8,738 रुपये तर दुसऱ्या कारवाईत 14,572 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोन्ही प्रकरणात एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या सर्व कारवायांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत।